त्याच्यामध्ये कुठला मुद्दा सर्वात महत्त्वाचा चर्चेला गेला तुम्हाला अगदी प्रदेशाध्यक्षांकडून जे पाठवण्यात आलं म्हणून? माझ्याकडे साधारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रभारी पदाची जबाबदारी आहे. महानगरपालिकेच्या प्रामुख्याने मराठवाडा विदर्भाच्या 9 महानगरपालिकेमध्ये समन्वयक रूपाने मी आहे. आज चंद्रपूरच्या बैठकीमध्ये आमचे सर्वच नेते उपस्थित होते. माननीय सुधीर मुनगंटीवारजी, माननीय जोरगेवारजी, हंसराज अहिरजी, आमचे चेनुभाऊ संचेतीजी, मदन येरावरजी, अशोकराव नेतेजी, आम्ही सर्वच बसलो होतो. एकंदरीत नगरसेवकाची जे उमेदवार आहे त्या उमेदवाराची बैठक घेतली. भाजपा शिवसेनेचा समन्वय कसा राहावा, उद्याच्या माननीय देवेंद्र फडणवीसजींच्या रॅलीची तयारी, सोबतच निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारांनी ही निवडणूक जिंकण्याकरता शांतपणे त्या ठिकाणी कशी निवडणूक लढावी या पद्धतीने आम्ही या ठिकाणी चर्चा केली. सर्वांनीच उमेदवाराला मार्गदर्शन केलं आणि मला असं वाटतं 1-1.5 तासाच्या उमेदवाराच्या चर्चेमध्ये मला या ठिकाणी आवर्जून आपल्याला सांगायचं आहे की चंद्रपूरची महानगरपालिका आम्ही 51% मतं घेऊन 2/3 बहुमतात जिंकू. आमचे सर्व नेते एकसंघपणे आणि आमचे सर्व उमेदवार आणि भाजपा शिवसेना महायुती ही चांगल्या पद्धतीने लढेल आणि उद्याचा माननीय देवेंद्रजींचा जो रोड शो आहे त्या रोड शोच्या माध्यमातून चंद्रपूरचं संपूर्ण जनमत ढवळून निघेल. महाराष्ट्राच्या विकासाचा संकल्प माननीय देवेंद्रजींनी केला आहे. विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे. देवेंद्रजींनी विकसित चंद्रपूरचाही संकल्प केला आहे. पुढच्या काळात महानगरपालिका निवडून आल्यावर मोदीचं सरकार, देवेंद्रजीचं सरकार, डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून आमचे सुधीर भाऊ, जोरगेवारजी, हंसराज अहिरजी, आमचे सर्व नेते जो चंद्रपूरच्या विकासाचा प्लॅन आम्ही तयार केला, जो आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत, त्या प्लॅनवर आम्ही काम करू आणि निश्चितपणे चांगली महानगरपालिका या ठिकाणी येईल. नाही झाली हो चर्चा. असं आहे की जे उमेदवार बदलण्यात आले त्या उमेदवाराशी मी भेटलो आहे, त्यांच्याशी मी चर्चा केली आहे. योग्य पद्धतीने त्याही लोकांना पुढच्या काळामध्ये सन्मान दिला जाईल असं माझं सर्वांशी बोलणं झालं आहे. आता पक्षामध्ये कुठल्याही पद्धतीने कुठलाही त्या ठिकाणी आपसामध्ये मतभेद मनभेद नाही. आम्ही सर्वांनी मतभेद मनभेद सोडून विकसित चंद्रपूर, 16,000 परिवारांना पट्टे वाटपाची योजना, 16,000 परिवारांना त्या ठिकाणी त्यांचे प्रॉपर्टी कार्ड देणे, हे सुद्धा, आणि चंद्रपूरचे जे काही प्रश्न राहिले ते पुढच्या 2029 पर्यंत सर्व प्रश्न सोडवू असं आम्ही या ठिकाणी समन्वय केला आहे आणि सर्व उमेदवार आता समजले आहे. भाजप आणि शिवसेनेची युती असतानाही एका जागेवर एक भाजप आणि शिवसेना दोघे आम्ही झाले. असं कधी कधी होत असतं की बी फॉर्म डबल चालला जातो, पण त्या ठिकाणी आम्ही काही ठिकाणी एखाद्या वॉर्डात मैत्रीपूर्ण लढू शकतो. नागपूरमध्ये 2 वॉर्ड असे आहे जिथं आम्ही मैत्रीपूर्ण लढतोय, बाकी ठिकाणी युती झालेली आहे. एखाद्या प्रभागात एखाद्या वॉर्डामध्ये मित्र पक्ष लढू शकतात, तिथे मैत्रीपूर्ण लढू, बाकी ठिकाणी महायुती लढू. सुधीर भाऊ आणि किशोर भाऊ मध्ये एकदम चांगला समन्वय झाला. दोघेही बॅट्समन निघालेले आहेत, दोघेही छक्के चौके मारून रणांगण जिंकणार आहे. समन्वयकाचं यश हेच आहे की ही निवडणूक महापौर आपला भाजपचा येईल, महायुतीचा येईल. जोरगेवार निवडणूक प्रमुख आहेत, सुधीर भाऊच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक होणार आहे. आणि आता मदन भाऊ येरावार सुद्धा या ठिकाणी आले आहेत, संचेतीजी आहेत त्या ठिकाणी, अशोक नेतेजी आणि देवेंद्रजी उद्या येत आहे. जेव्हा भाजपा निवडणुकीच्या रिंगणात उतरते तेव्हा सारे मतभेद मनभेद सोडून आम्ही पार्टीच्या कार्यकर्त्याला निवडून आल्याचं काम करतो. ही निवडणूक नेत्यांची नाही आहे, कार्यकर्त्यांची आहे. आणि कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये आमची सर्वांची जबाबदारी आहे नेत्यांची कार्यकर्त्यांना जिंकवणे. त्यासाठी आम्ही काम करणार आहोत. एवढा मोठा घोट झाला नाही, असं आहे की काही गैरसमज झाले आणि त्यासाठी आम्ही त्यांना थोडं दूर केलेलं आहे. पण मला असं वाटतं की आता निवडणुकीपर्यंत आता कुठलाही वादविवाद नाही. आम्ही सर्वांशी बोललो. आता कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकणे हाच आमच्या समोर आता एकमेव अजेंडा आहे. कारवाई अपेक्षित आहे का त्या प्रकरणामध्ये? नाही झाली ना कारवाई.
याच्यापेक्षा मोठी कारवाई काय? पक्षामध्ये तुम्हाला अध्यक्षपदावरून कमी केलं म्हणजे कारवाई आहे. त्यामुळे काय नाही. कधी पर्यंत येणार? नवीन अध्यक्षाची आता निवडणुकीनंतर बघू. संजय राऊत यांचं असं म्हणणं आहे की जे बिनविरोध सगळे नगरसेवक जे निवडून आले राज्यभरात त्यांची चौकशी व्हावी, कारण त्या सर्व ठिकाणी 3 नंतरही नामांकन वापस घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता आणि 3 नंतरही नामांकन वापस घेण्यात आले. जो माणूस निगेटिव्ह मानसिकतेमध्ये आहे, संजय राऊत हे निगेटिव्ह मानसिकतेचे आहे. कुठल्याही विषयाला ते निगेटिव्ह जनतेमध्ये मांडण्याचा प्रयत्न करतात. 3 वाजताच्या पूर्वी सभागृहाच्या आतमध्ये आल्यानंतर 4 वाजता किंवा 5 वाजेपर्यंत एकदा प्रिमायसेसच्या एंट्री झाली पाहिजे. त्यांच्या समोर निवडणूक अधिकाऱ्यांसमोर त्यांची एंट्री झाली 3च्या आत. मग थोडे कारवाईला थोडा उशीर लागला तरी आपण त्या ठिकाणी त्यांचं मान्य करतो. निवडणुकीच्या मतदाराचं बघा तुम्ही, त्या प्रिमायसेसमध्ये जो काही वेळाच्या वेळेत आतमध्ये जेवढे आले तेवढा 7 वाजू की 8 वाजू मतदान करता येतं. तशीच परिस्थिती आहे. आणि त्यामुळं भाजपा, शिवसेना, महायुतीचे उमेदवार याकरता अनपूत झाले. तिथल्या जनतेने, तिथल्या अपोजिशननी त्या भागाच्या विकासाकरता सरकार जे आहे ते देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार हे त्या भागाचा विकास करू शकते या अजेंड्यावर विड्रॉ झाले आहे. विकासाच्या अजेंड्यावर विड्रॉ झाले आहे. कोणीही कोणाला जबरदस्ती या देशामध्ये करू शकत नाही. महाराष्ट्र करू शकत नाही. महाराष्ट्र तर बिलकुल होत नाही. कोणाला आपण जबरदस्ती करू शकत नाही. छोट्याशा मुलावर नाही करू शकत. त्यामुळं फेअर पद्धतीने, चांगल्या पद्धतीने हे अनपूत झालेले आहेत आणि जनतेने विकासाकरता आम्हाला मॅन्डेट दिलेला आहे.